कलेक्टरांपुढे कैफियत मांडल्यानंतर खूप जर गर्दा केला तर त्याला थंड करण्यासारखं कलेक्टर म्हणले तात्काळ मीटिंग द्या. आम्ही खूप जण मीटिंग घेतली, बरोबर आहे. आपण आक्षेप दाखल केले, परंतु त्या आक्षेपाचा 1 दिवसात त्यांनी निकाल लावला. म्हणजे वरिष्ठांनी सांगितलं म्हणून काहीतरी केल्यासारखं दाखवायचं. जनतेचं गाऱ्हाण आम्ही ऐकलं का ऐकलं आणि करायचं तेच केलं. अशा प्रकारचा एक धच्चोट आम्ही कोणाला मोजित नाही. आम्ही इथले मालक आहोत. असा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर तुम्हाला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या देशाचे आम्ही मालक आहोत, या जमिनीचे आम्ही मालक आहोत, बरोबर आहे. त्यामुळं इथं जी मालकशाही सुरू झाली आहे, सत्ताधारी पक्षापासून आमदार खासदारांपासून या संबंध अधिकाऱ्यांची, जणू काय ते आपले मालक आहेत, ते आपले नोकर आहेत. आपण मालक आहोत, बरोबर आहे. मार्केट व्हॅल्यूच्या 5 पट रक्कम मिळते. हा प्रचार झाला. मनमोहन सिंगचं सरकार 2014ला पडलं, त्याच्या अगोदर मनमोहन सिंगनं कायदे केले. अन्न सुरक्षा कायदा केला, जमिनीबद्दल 2013चा कायदा केला, लँड ऍक्विजिशनचा, आणि त्याच्यात प्रोव्हिजन होती की मार्केट व्हॅल्यूच्या इतके पट आम्ही कॉम्पेन्सेशन देऊ. त्याचा प्रचार खूप झाला निवडणुकीत, परंतु मी आज वकील आहे. तो कायदा फक्त कपाटात ठेवण्याच्या पुस्तका एवढंच लायकीचं झालं. मी डोक्यावर हे असा उरफाटा कारभार चालणार नाही. हे ठामपणे आपण त्या ठिकाणी तिथं सांगितलं पाहिजे. या ठिकाणी मला असं वाटतं जे उदाहरण ओंकारने दिलं, पुणे नाशिक मार्ग जर लोकांनी बंद केला असेल तर हा मार्ग का बंद होऊ शकत नाही, रद्द होऊ शकत नाही, हा जाब देखील आपण विचारला पाहिजे. आज या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था रेल्वेची आहे. आपल्या परभणीमध्ये म्हणजे साऊथ सेंट्रलला आपण जोडलेलो आहे आणि सगळी दादागिरी सिकंदराबादची चालते. आपली मागणी असली पाहिजे की सेंट्रल रेल्वेला आम्हाला जोडा. ही खरंच मागणी असली पाहिजे. तुम्ही बघा सिकंदराबादची किती दादागिरी आहे. तुम्ही कधी साईनगर रेल्वेत बसा, कुठेही बसा, तुम्हाला एक वेगळा अनुभव. आपण जर असं गेलो, उद्या अनेक लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतीलही. त्यामुळे माझं म्हणणं आहे, याला आपण लोक चळवळ करूयात, या सरकारच्या धोरणांना उघडं पाडूयात आणि तसा कार्यक्रम तुम्ही ठरवा. आणि पुन्हा जर हे कोणी घरी आले तर आमच्या बायकांनी त्या बांगड्या जे दिलेत इथं देणार असाल तुम्ही, पण उद्या त्या बांगड्या मात्र अशा माग खेचून 2 रट्टे लगवायचे त्या येणाऱ्या माणसाला. एवढं मात्र तुम्ही केलं पाहिजे, बरोबर आहे. सगळ्या 5-6 जणी मिळून मोठ्या प्रमाणावर त्याची पण तयारी ठेवा की ठामपणे आम्ही आमच्या इथं येऊ देणार नाही. या महिला, आम्हाला तर त्या सजपूर जवळच्या महिलेचं इतकं आश्चर्य वाटलं की एवढे पुरुष आमच्या मिटिंगला यायचे, बोलायचे, पण पोलिसला ती अशी बोलली आणि उत्स्फूर्त बोलली की एखादा भाषण करणारा माणूस बोलू शकणार नाही. आणि ती पूर्ण महाराष्ट्रात तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. एका कोल्हापूरच्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. बायका बोलतात ना तेव्हा त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात, कुटुंबासाठी कष्ट घेतलेले असतात, कोंड्याचा मांडा करून संसार केलेला असतो आणि त्यामुळं जो माणूस जास्त भोगतो ना तोच जास्त उसळून येतो, बरोबर आहे. आणि त्यामुळं सर्व महिलांचे मी इथं मनपूर्वक अभिनंदन करते की तुम्ही आल्यानंतर हा पेंडॉल देखील जरा चांगला दिसतोय. यांना तर स्त्री पुरुष समानता नकोच आहे, परंतु चळवळीतली स्त्री पुरुष समानता जी तयार होईल त्याच्यातलंच चांगला समाज तयार होईल, एवढं मात्र मला निश्चितपणे वाटतं. आपण या ठिकाणी निश्चितपणे कम्युनिस्ट पक्ष म्हणून, किसान सभा म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आणि परभणीत कोणाला विचारा, आतापर्यंत एकमेव परभणीत पक्ष असेल कम्युनिस्ट पक्ष जो कोणाच्या दावणीला कधी बांधला गेला नाही, बरोबर आहे. हा लाल बावटा कधीच कोणाच्या दावणीला बांधला गेला नाही, म्हणून आता तो जास्त रुतायला लागलाय, बरोबर आहे. सण होईना एवढे स्वाभिमानाचे लोक नकोयत या सत्ताधाऱ्यांना. आणि आपल्याला मात्र हा महाराष्ट्र मात्र स्वाभिमानी लोकांचा घडवावा लागेल, माणसं घडवावी लागतील, तरच हे नीट राहणार आहेत. एवढंच या ठिकाणी बोलते. आपल्या आंदोलनाला पाठिंबा नाही, मी तुमच्या सोबतच आहे, एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते. इन्कलाब जिंदाबाद. असं आम्हाला जाणवलं होतं, पण आम्ही जेव्हा त्याच्यात शिरलो, एक एक माहिती घ्यायला सुरुवात केली, माझ्या मायबापांनो, तुमचा सर्वांचा व तुमचा
त्यांच्या संसारावर वरवंटा फिरून काही मोजक्या माणसाची मनधरणी पूर्ण करण्यासाठी हा दुहेरीकरणाचा बाहेरवळण देण्याचं काम चालू आहे सरकारचं. त्या दिवशी म्हणलं होतं बापू कॉम्रेड होते की रेल्वेचा उड्डाण पूल एकतर केला, व्यापारी नको म्हणू लागले, ते व्यापारी उठविले बिचारे, ते उड्डाण पूल केला, त्या व्यापाऱ्याचं मार्केट घातलं. आता काय केलं, हे बाह्य वळण टाकलं इकडचा, म्हणजे ते 200 कोटी हे 300 कोटीचा बाह्य वळण टाकला. इकडचे घर बांधले. अरे गुत्तेदारांची गुलामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? गुत्तेदारांची गुलामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे एकच जिद्द, एकच जिद्द. गोरगरिबांचे प्लॉट हटवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? गोरगरिबांचे प्लॉट हटवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे एकच जिद्द. बांगड्या दाखवा, बांगड्या सगळ्या महिलांनी. विरोध केला काही झालं नाही. आमच्या खोटं सांगितलं याचा जास्त संताप आहे की तुम्हाला इतके पैसे मिळणार, तितके पैसे मिळणार. आणि आम्ही समृद्धी महामार्गाच्या विरोधात काम केलं, शक्तीपीठाचे आंदोलन करतो. सरकार रेडिएटरच्या वर काही देत नाही, बरोबर आहे. आणि आज लोकांचं सगळं अनेक इतर मोलकरींनी, हे बघा ही मोलकरीने 14 लाख दिवस प्लॉट घेतला. आज तिने जेवढ्याला प्लॉट घेतला तेवढे पण पैसे तिला मिळत नाही. सगळ्यांना बोलू द्या. रेल्वे केली, रेल्वेचा कायदा म्हणजे सगळं या लोकांना योग्य कॉम्पेन्सेशन मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद आहे. ती आम्हाला अजिबात मान्य नाही. सरकार आमचं मालक नाही, सरकार आमचं नोकर आहे, बरोबर आहे. आणि आम्हाला विचारल्याशिवाय काही झालं नाही पाहिजे. एवढं करून मी एवढं आंदोलन होऊन त्या दिवशीची मीटिंग होऊन सुरळवाडीचा अवॉर्ड जे पास केलाय ते चुकवले. म्हणजे फक्त तुम्ही इथं बोलायले, सुरळवाडीची फसवणूक जाहीर केली, तिथं बागायती करणं आवश्यक होतं, त्यांच्या जमिनी घेतल्या नाही, बोर नाही, आणि पुन्हा म्हणाले आम्ही कागदाच्या पुढे जात नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला मागे जायला पाहिजे. आम्हाला ते प्रकल्प करायचे, आम्हाला रेल्वे लोक आता आपल्याला त्यामुळे आपण वरिष्ठांना कळून किंवा शासनाला आणि कुठलंही काम असे मॅडम काम चालू केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल. शेवटी